मी प्रचाराला जेव्हा निघतो घरातनं, जेव्हा मी बाहेर पडतो, लोकांच्या घरी जातो, त्यांची गाठी भेटी घेतो, त्यावेळेस मला लोकांकडनं ह्या गोष्टी सुचवण्यात येत आहे किंवा मला फोन करून सांगतात, सुचवतात की खूप चुकीचा प्रचार त्यांच्याकडे येतोय. मशीन जी आपली वोटिंग मशीन असते, डेमो मशीन आहे ती मशीन दाखवून त्यांना चुकीचा मेसेज देतात की तिन्ही बटन जे आहेत ते तिन्ही बटन एकाच पक्षाचे दाबले तरच तुमचं वोट वैध ठरलं जाईल. स्पीड न्यूज़ भारत में आप सभी दर्शकों का स्वागत है. आपको बता दूं कि अंबरनाथ पूर्व में एक अपक्ष उम्मीदवार प्रभाग क्रमांक 23 में देसाई संग्राम सुभाष करके एक अपक्ष उम्मीदवार है. वो प्रभाग क्रमांक 23 से उम्मीदवारी अपक्ष अपना चुनाव लड़ना चाहते हैं. तो उनका एक मसला ऐसा था कि अंबरनाथ नगर परिषद चुनाव के अंदर उनके प्रभाग में जो चुनाव हो रहा है वो गलत तरीके से हो रहा है. अभी गलत तरीके से और कैसे हो रहा है हम उनसे जान के लेंगे, अपक्ष उम्मीदवार से. आइए हम अब उनसे बात करते हैं. माझं नाव संग्राम सुभाष देसाई. मी प्रभाग क्रमांक 23B मधून उभा आहे. हल्ली मी प्रचाराला जेव्हा निघतो घरातनं, जेव्हा मी बाहेर पडतो, लोकांच्या घरी जातो, त्यांची गाठी भेटी घेतो, त्यावेळेला मला लोकांकडनं ह्या गोष्टी सुचवण्यात येत आहे किंवा मला फोन करून सांगतात, सुचवतात की खूप चुकीचा प्रचार त्यांच्याकडे येतोय. दुसऱ्या पक्षाचे जे मोठे पक्षाचे उमेदवार आहेत ते लोक त्यांच्याकडे जाऊन, प्रत्येकाच्या घरी जाऊन मशीन जी आपली वोटिंग मशीन असते, डेमो मशीन आहे ती मशीन दाखवून त्यांना चुकीचा मेसेज देतात की तिन्ही बटन जे आहेत ते तिन्ही बटन एकाच पक्षाचे दाबले तरच तुमचं वोट वैध ठरलं जाईल, जे खूप चुकीची गोष्ट आहे. आणि हे चुकीची गोष्ट ह्याच्यासाठी की ते आता घाबरलेत की बाबा ते आता येणार आहेत की नाही येणार आहे, म्हणून घाबरल्यामुळे ते हा चुकीचा मेसेज लोकांकडे पोचवत आहेत, लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे बरोबर नाही आहे. आणि मी प्रशासनाला आणि सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडू नका. आणि प्रशासनाला हा मेसेज देतो, निवडणूक आयोगाला हा मेसेज देतो की ह्या प्रभागामध्ये जातीने लक्ष घालून जे चुकीचं वातावरण निर्माण करत आहेत, चुकीचं संभ्रम निर्माण करतात, त्यांच्यावरती कडक कारवाई केली जावी. अच्छा, तुम्ही प्रभाग क्रमांक 23 मधून उभे आहेत, तर तुम्हाला असं का वाटतं की लोकांनी तुम्हाला मत द्यावं? गेले 15-16 वर्ष झाले मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये कार्यरत आहे. 10-12 वर्षापासून मी निवडणुकीसाठी तयारी करतो आहे या प्रभागामधून. आणि आता काही आमच्या राजसाहेबांनी आदेश दिला की अपक्ष फॉर्म भरा, म्हणून मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि नारळ या चिन्हावरती मी लढत आहे 23B मधून. आणि मला ह्या प्रभागासाठी, लहानाचा मोठा मी इथे झालो, या प्रभागासाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी मला करायची माझी खूप इच्छा आहे आणि ज्या करू शकतो. खूप इझी गोष्टी आहेत जे लोक खूप दुर्लक्ष करतात त्या गोष्टींवरती. जे निवडून येतात ते फक्त पहिले येतात, वोट मागतात, खूप आश्वासनं देतात. पण मी एवढी वर्ष बघतोय की एवढे इलेक्शन झाले आता जवळजवळ, प्रत्येक इलेक्शनमध्ये आम्ही पाणी देऊ, रस्ते देऊ, लाईट देऊ, हे देऊ, ते देऊ, पण इलेक्शन झाल्यावरती कोणी त्याच्यावरती लक्ष घालत नाही. त्या गोष्टी मला सुधारायच्या आहेत. जे ती सिस्टम आहे त्या सिस्टमला मला कुठेतरी बदल घडवण्याचा माझा प्रयत्न असेल असं मला वाटतं आणि मी ते करू शकतो. आणि तुमच्या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या तुम्हाला कुठली वाटते? सगळ्यात मोठी समस्या पाणी, ड्रेनेज सिस्टम. आजपर्यंत 40-50 वर्षापूर्वी जे ड्रेनेज सिस्टम इथे जी घातली होती, आता लोकसंख्या वाढली आहे, लोक वाढले आहेत, बिल्डिंगी झाल्या आहेत, पण ड्रेनेज सिस्टम आहे तशीच आहे. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी ओव्हरफ्लो होतात, बऱ्याच ठिकाणी ते तुंबतात किंवा चोकअप होतात. तर ते सगळं कुठेतरी बदललं पाहिजे. लोकसंख्येच्या हिशोबाने तुम्ही त्याची साईज वाढवली पाहिजे, ड्रेनेजचे जे पाईप आहे त्याची साईज वाढवली पाहिजे. आता लोक बोलतात की एक वेळा निवडून आल्यानंतर परत नगरसेवक आपल्या दरवाजावर तोंड दाखवत नाही, लोकांचं असं म्हणणं आहे. तर तुम्ही लोकांचा विश्वास कसा कायम ठेवतील जर लोकांनी तुम्हाला एक चान्स दिला तर? लोकांचा विश्वास माझ्यावर आत्ता पण 100% विश्वास आहे. लोकांनी मला एवढी साथ दिली, माझे मित्रमंडळी असतील, माझे घरचे असतील, माझे सहकारी असतील, त्यांनी माझी एवढी साथ दिली कारण का त्यांना विश्वास आहे की संग्राम काहीतरी करू शकतो. आणि गेली 10-12 वर्ष मी नगरसेवक नसताना मी स्वतःचा टाईम घालवून, स्वतःचं थोडंफार, मी काय खूप मोठा माणूस नाही पण थोडाफार खर्च करून मी लोकांची कामं केलेली आहेत जेणेकरून लोकांना त्रास नाही झाला पाहिजे.
अच्छा, तर निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही कुठलं काम करणार? जर लोकांनी जर तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्हाला निवडून दिलं तर सगळ्यात प्रथम तुम्ही कुठल्या कामाला प्राथमिकता देणार? सगळ्यात तर खूप बेसिक गोष्टी आहेत ॲक्च्युली, खूप छोट्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत जे होण्यासारख्या आहेत. ते तर सगळ्यात पहिले पाण्याची समस्या, कारण का आपल्या इथे 3-3 डॅम असून आपल्याला पाणी वेळेवर मिळत नाही काही प्रभागामध्ये. तिथे पाण्याची व्यवस्था मी त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालीन. नंतर आपले लाईट्स, वारंवार आपले लाईट जातात, आपले पथदिवे नसतात, आपले स्ट्रीट लाईट नसतात. बऱ्याच आपल्या बहिणी, आपल्या आया सगळ्या या कामावरनं लेट येतात, त्यांना खूप त्रास होतो. तिथे चोरीचे खूप केसेस आहेत, त्याचे चेन मंगळसूत्र चोरलं जातं, कुठे सिक्युरिटी नाही आहे, सिक्युरिटीवर मी लक्ष घालीन. या अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या मला करायच्या आहेत मनापासून. अच्छा, तर तुम्ही तुमच्याकडून जनतेला काय आव्हान करणार आहे आता? जनतेला मी एवढं सांगेन की येत्या 20 तारखेला नारळ ह्या समोरचं बटन दाबून मला विजयी करा आणि मला नगरपालिकेत जायची एकदा संधी द्या. स्पीड न्यूज भारत.